नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण पोटॅटो मसाला सँडविच करणार आहोत। हे सँडविच तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी करू शकता। अगदी पोटभरीचं आहे आणि एकदम टेस्टी लागतं। तर चला सँडविच करायला सुरुवात करूया। आता सँडविच करण्यासाठी सुरुवातीला आपण बटाट्याचं एक स्टफिंग तयार करून घेऊया। त्यासाठी इथे कढई ठेवली आहे। कढईत थोडं तेल घालायचं आणि याच्यात मी थोडंसं बटर घालून घेते। हे थोडंसं गरम होऊ देऊया। तेल गरम झाल्यावर इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले, ते घालायचे। कांदा थोडासा याच्यावरती परतून घेऊया। आपल्याला लाल नाही करायचा आहे, थोडा फक्त परतून घेऊया। कांदा थोडासा परतला की त्याच्यात घालायचं आहे 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। मी थोडं मिक्स करून घेऊया आणि आलं लसूणचा थोडासा कच्चा वास जाईपर्यंत याला थोडंसं परतायचं आहे। आता याच्यात घालूया मी 1 लहान गाजर किसून घेतलंय, ते घालायचं। 1 सिमला मिरची बारीक चिरून घेतली, तुम्ही चॉपरवर जरी बारीक केलात तरी चालेल, ते घालूया। परत थोडं मिक्स करूया। आपल्याला भाज्या खूप शिजवायच्या नाही आहेत, फक्त थोडं तेलात त्याला नरम करून घ्यायचं आहे। आता इथे मी माझ्याकडे वाटाणा शेंग होती, तर ते वाटाणा शेंग ते दाणे थोडे मी उकडून घेतले, ते याच्यात घालूया। आता याच्यातच घालायचं आहे टोमॅटो। आता मी 2 टोमॅटो असे बारीक चिरून घेतले, ते घालायचे, मिक्स करायचं। आता याच्यात घालूया चवीप्रमाणे मीठ घातल्यावर हे लवकर शिजेल, त्यामुळे थोडं याच्यात मीठ घालूया। लाईट गेली आहे त्यामुळे थोडा काळोख दिसतोय। आता मी याच्यात मीठ घातलंय, मीठ घालून थोडं हलवायचं आणि याच्यावर गॅस बारीक करून झाकून याला 2 मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेऊया। आता सँडविचसाठी आपण पुदिन्याची चटणी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडासा आल्याचा तुकडा घेतलाय, त्यानंतर कोथिंबीर घेतली थोडी आणि थोडा पुदिना, तोही थोडा पुदिना घेतलाय। इथे 1-2 चमचे फुटाणा डाळ घेतली आहे, एक अर्धा चमचा जिरं घेतलंय, एक अर्धा चमचा चाट मसाला घेतलाय। चाट मसाला नक्की घालायचा, त्याच्यामुळे छान चटपटीत अशी चव येते चटणीला, आणि थोडंसं मीठ घेतलंय। आता हे सगळं थोडं पाणी घालून याला एकदम बारीक वाटून घ्यायचं। आणि जर आपल्याला चटणीचा रंग छान हिरवागार असा हवा असेल तर थंड पाणी घालायचं आणि वाटायचं, म्हणजे चटणी बराच वेळ हिरवी राहते। आता हे मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेतलं, हे बघा। आता याच्यात घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला। हे थोडं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं मॅश करायचं। आता मी 2 बटाटे उकडून सालं काढून असे चिरून घेतले, ते घालायचे, तेही याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे बटाटा मी व्यवस्थित मॅश करून घेतलाय, थोडी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं आणि आता गॅस बंद करूया। आता सँडविच करायला सुरुवात करूया। इथे मी 2 ब्रेड घेतले। आता आपण जी पुदिना चटणी करून घेतली होती ती एक साईडला लावायची। बघा, आपण थंड पाण्यामध्ये चटणी वाटल्यामुळे त्याचा रंग छान हिरवागार राहिला आहे। आता ही चटणी एक साईडला व्यवस्थित लावून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला आपण टोमॅटो केचप लावून घ्यायचा। हे सँडविच खूप टेस्टी होतं, त्यामुळे नक्की करून बघा, मुलांना तर खूप आवडेल। आणि जे आपण बटाट्याचं स्टफिंग केलं होतं ते एक साईडला लावायचं। आता तुम्हाला जास्त कमी जसं लावायचं असेल तसं लावा।
आणि सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता हे सगळीकडे मी व्यवस्थित पसरून घेतलंय. आता दुसरा ब्रेड त्याच्यावर ठेवायचा आणि आता हे सँडविच आपण भाजून घेऊया. आता सँडविच भाजण्यासाठी बाजूला पॅन ठेवलं आहे. त्याच्यात थोडं बटर घालून घ्यायचं आधी. आता याच्यावर आपण जे सँडविच तयार केलं आहे ते ठेवूया. थोडं प्रेस करायचं आणि खालची बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. आता खालची बाजू भाजते तोपर्यंत वरच्या साईडला बटर लावून घेऊया. आता परतून घेऊया. हे बघा, खालची बाजू खूप छान भाजली आहे. अगदी कुरकुरीत झालं आहे, आवाज येत असेल. आता दुसरी बाजूही व्यवस्थित भाजून घेऊया. आता याची खालची बाजूही व्यवस्थित भाजली आहे. हे बघा, छान कुरकुरीत झालं आहे. आता हे सँडविच आपण काढून घेऊया आणि बाकीचे सँडविच असेच करून घेऊया. आता हे बघा, इथे आपले सँडविच करून तयार आहेत. खूप छान झालेत, आतूनही खूप छान दिसत आहेत आणि एकदम कुरकुरीत होतात. टेस्टला तर एकदम मस्त होतात. त्याबरोबर ही पुदिना चटणी आणि टोमॅटो केचप असे सँडविच तुम्हीही नक्की करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.